तर काही तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर मी आत्ता बनवते इशुताईचा टिफिन आणि तिला टिफिनला बनवायची होती बटाट्याची भाजी आणि पोळ्या। त्यानंतर मी तिचा टिफिन बनवून तेवढा तर जे आहे तिला रेडी पण करत होती आणि इकडे रेवा मॅडमांचं खेळायचं चालू होतं। मग मी बनवते आता संध्याकाळचा स्वयंपाक। तर इकडे मला बनवायची होती कढी आणि ही रेसिपी आहे माझ्या सासूबाईंची। तर मी इकडे कढी बनवत होती आणि जयू आणि आई मागे बसल्या होत्या भाकरी वगैरे करत चुलीवर आणि त्यांच्याजवळ रेवा मॅडम मस्त खेळत होत्या। आणि म्हणजे मातीत खेळायचं म्हणजे तिला तर खूप आवडतंच मातीमध्ये खेळायला आणि मस्त एन्जॉय पण करत होती। मागे तुम्ही बघू शकता आणि आई आणि जयूच्या भाकरी चालू होत्या एका साईडला आणि तिचं पण खेळणं एका साईडला चालू होतं आणि मग माझं पण कढी वगैरे बनवायचं चालू होतं एका साईडला। माझी इकडे ऑलमोस्ट कढी रेडी झालेली आहे आणि ही तुम्हाला सांगितलं तर माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे। खरंच खूप टेस्टी कढी येते। मी एखाद वेळेस तुमच्यासोबत ही शेअर करेलच। तर कसा वाटला मिनी ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका। बाय।